नमस्कार, मी जितेंद्र पेटकर. पेटकर प्रोजेक्ट्स तर्फे सर्वांचे मी अभिनंदन करतो. आज एन्व्हायरमेंट क्लिअरन्सबद्दल थोडासा विषय मांडायचा योग आलेला आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सबद्दल बोलताना आता नवीन प्रोजेक्टमध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स करूनच आम्ही प्रोजेक्ट सुरू करायचं हे आम्ही जेव्हा मनामध्ये आणलं. ह्याची प्रोसेस ॲक्च्युली सुरुवात झाली ती 2012मध्ये जेव्हा आम्ही लँड ॲक्विजिशन करायला जागा शोधायला सुरुवात केली. जागा शोधताना आमचे 2 माइंड्स होते की आपण जागा जी आहे ती 20,000 स्क्वेअर मीटर जी लिमिटेशन आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची, त्याच्या अनुषंगाने आपण मोठी जागा घ्यायची आहे का छोटा प्लॉट घ्यायचा ज्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ॲप्लिकेबलच होणार नाही. 20,000 स्क्वेअर मीटर म्हणजे अंदाजे साधारणतः 3 एकराचा प्लॉट होतो. म्हणजे 3 एकराच्या खाली जर घेतलं तर फक्त कॉर्पोरेशनच्या सँक्शननुसार आपण प्रोजेक्ट बांधू शकतो. पण आम्हाला मोठा प्रोजेक्ट करायचा होता. याचं कारण मुळात असं होतं की आम्ही जो आत्ता करंटली जो प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे साम्राज्य कोथरूडमधला, हा जवळजवळ 8 एकरामधला मोठा प्रोजेक्ट होता. इथं 3 वेगळ्या सोसायटीज होत्या आणि 3 सोसायटीज कंबाईन करून आम्ही एक मोठा प्रोजेक्ट डेव्हलप केला. आणि त्या मोठ्या प्रोजेक्टचा म्हणजे कंबाईंड प्रोजेक्टचा जो ॲडव्हान्टेज आहे ॲज रिगार्ड्स लँडस्केप एरिया, बाकीच्या फॅसिलिटीज असतील, सिक्युरिटीच्या इश्यूज असतील, हा आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने आम्हाला तो जाणवला. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर या 3 सोसायटीजमध्ये कॉमनली 30,000 स्क्वेअर फीटची गार्डन स्पेस आहे. आम्ही जर ह्या 3 सेपरेट सोसायटीज केल्या असत्या तर प्रत्येक सोसायटीच्याकडे 10,000 स्क्वेअर फीटची गार्डन स्पेस झाली असती. आणि आज जे या 30,000 स्क्वेअर फीटमध्ये ॲम्युनिटीज स्वरूपाने स्विमिंग पूल, मोठा स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, त्याच्यानंतर चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण या सोसायटीजमध्ये शेअर करू शकतोय. तशा इंडिव्हिज्युअल बेसिसवरती करू शकलो नसतो. म्हणून आम्ही हे सुरुवातीपासून ठरवलं होतं की आपण करू तर आपण मोठा प्रोजेक्टच करू. आणि मोठा प्रोजेक्ट म्हणजे सर्टनली त्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हे ॲप्लिकेबल आहे. त्या अनुषंगाने 2012मध्ये आम्ही लँड शोधायला सुरुवात केली. बरेचसे प्रपोजल्स येत गेले आणि त्यातूनच आम्हाला ही पुनावळ्यामधली जी लँड आहे जवळजवळ 9 एकराची लँड, ह्याचा आमचा व्यवहार झाला. ॲक्विजिशन झालं तेव्हा आम्हाला हे लक्षात आलंच होतं की ह्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा भाग जो असणार आहे तो एक पार्ट आपल्याला करावा लागणार आहे. ॲक्विजिशन झाल्यानंतर पहिली स्टेप असते की आपण एक आर्किटेक्ट त्याच्यामध्ये अपॉइंट करतो, वास्तुविशारद ज्याला आपण म्हणतो. त्याच्या हिशोबाने आम्ही आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांच्या टीमकडे गेलो आणि त्यांना ह्या ॲक्विजिशनचं सांगितलं की असं आम्ही प्लॉट घेतलेला आहे, परचेस केलेला आहे आणि आम्हाला आता इथं प्रोजेक्ट करायचा आहे. आर्किटेक्ट आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा आपण घेऊन जातो त्यांच्याकडे सर्वप्रथम तर आपल्याला गव्हर्नमेंट डिमार्केशन मागतो. त्यांना गव्हर्नमेंट डिमार्केशन हवं असतं की ज्याच्या हिशोबाने ते काही त्यांचे ठराविक कॅल्क्युलेशन्स ते करतील. म्हणून त्यांना गव्हर्नमेंट डिमार्केशन दिल्यानंतर त्यांनी जेव्हा जागेचं टोटल पोटेन्शियल त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी इमिजिएटली सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हे घेणं मॅन्डेटरी आहे. कारण आपलं पोटेन्शियल जे FSIचं आहे ते 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा क्रॉस होत आहे आणि आपल्याला एन्व्हायरमेंटसाठी आपल्याला इन्व्हर्ट करावं लागेल. त्या अनुषंगाने आम्ही डिसेंबर 2013 साली हे इन्व्हर्ट पण केलं. त्यावेळी एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची जी प्रोसेस होती ती बरीच लेंदी होती. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युअली हिअरिंगची डेट मिळायला पण 6-6 महिने लागायचे. हिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या हिअरिंगमध्ये कोणाचाच एन्व्हायरमेंट क्लिअरन्स कोणालाच मिळत नव्हता. कंप्लायन्स यायचा, काही लोकांना एकदा, काही लोकांना 2दा, काही लोकांचं तर व्हायोलेशनच व्हायचं. म्हणजे त्यांनी जे काय नॉर्म्स आहेत त्यापर्यंत त्याच्यामध्ये त्यांचा प्रोजेक्ट बसत नाही. मग ते सांगायचे की तुम्ही या सगळ्या गोष्टी करून आणा मगच तुम्हाला हिअरिंगसाठी डेट मिळेल. आणि हे हिअरिंगची डेट लवकर मिळावी हा एक म्हणजे प्रायोरिटी लिस्ट ज्याला म्हणतो, प्रायोरिटी लिस्टमध्ये आपला नंबर लागावा आणि आपली पूर्व तयारी व्हावी या अनुषंगाने आम्ही ग्रीन बिल्डिंगसाठी पण प्रयत्न सुरू केले. आणि त्या हिशोबाने आम्ही ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन जी आहे ग्रिहा नावाची, जी PCMCमध्ये ज्यांना ॲक्रिडेशन मिळाले आहे, तर ग्रिहाकडे आम्ही पूर्ण आमची फाईल सबमिट केली. आणि ग्रिहाकडे सबमिशन झाल्यानंतर ग्रिहाकडनं काही त्यांचे रेकमेंडेशन्स आले. ते आम्ही रेकमेंडेशन्स आमच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करून आम्ही ग्रिहाकडनं ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन घेतलं. आणि हे प्री सर्टिफिकेशन असतं जे आम्हाला 4 स्टार रेटिंग स्टार्टलाच मिळालं. 4 स्टार मिळालं. आणि या 4 स्टार रेटिंगमुळे आम्हाला फायदा ड्युएल बेनिफिट असा झाला की लॉंग टर्ममध्ये कस्टमर्सला हा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बेनिफिट मिळणारच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमचं सोलर असेल, म्हणजे रिन्युएबल एनर्जीचं जे आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करतो,
त्याच्यानंतर आपण जे काय मटेरियल्स यूज करतो ह्याच्यामध्ये पण त्यांचे काही स्टँडर्ड ठरलेले मापदंड आहेत की त्याच्या अंडरच तुम्ही ते यूज करू शकता. लँडस्केपवरती त्यांचा फोकस असतो. अजून एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर बिल्डिंगच्या अलाइनमेंटबद्दल पण त्यांचा एक स्टडी असतो. म्हणजे ते स्टिम्युलेशन एक रिपोर्ट करतात तुमच्या बिल्डिंगमध्ये. मग तुमच्या ते नॉर्मल रेकमेंड करतात की ईस्ट वेस्ट बिल्डिंग नसली पाहिजे, नॉर्थ साऊथ असली पाहिजे, सो दॅट घरामध्ये एसीचं कन्झम्पशन कसं रिड्यूस करता येईल. आणि याच हिशोबाने त्यांनी आम्हाला एक छोटा चेंज सांगितला होता की आमच्या सगळ्या ज्या विंडोज होत्या फ्लॅट्सच्या त्या सगळ्या मोठ्या 6x6च्या विंडोज होत्या. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की स्पेसिफिकली चिल्ड्रन्स बेडरूमच्या विंडोज तुम्ही रिड्यूस करा, कारण त्याच्यामधनं खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन आत येईल आणि त्याच्यामध्ये तुमचं एसी कन्झम्पशन वाढेल. असे काही मायनर पॉईंट्स त्यांनी सजेस्ट केले जे आम्ही इम्प्लिमेंट करून ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन घेतलं. आता ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन झाल्यानंतर आम्ही हे ईसीला सबमिट केल्यानंतर आमची प्रायोरिटी लिस्ट वेगळी झाली. आम्हाला प्रायोरिटी मिळाली आणि त्यामुळे आम्हाला एक 6 महिन्यामध्ये आमचा नंबर लागला. आमचं पहिलं हिअरिंग झालं. त्यावेळची जी देशपांडे कमिटी होती त्यांच्यासमोर आमचं हिअरिंग झाल्यानंतर त्यांनी काही पॉईंट्स आम्हाला दिले. इट वॉज क्वाईट एक्सपेक्टेड की फर्स्ट गोमध्ये आम्हाला काही क्लिअरन्स मिळणार नाही, कंप्लायन्स हा येणारच होता. त्यांनी आम्हाला काही गोष्टींचा कंप्लायन्स दिला. लाईक त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कॉर्पोरेशन सँक्शन घ्या, एनए मिळवून घ्या. असे एक 9 पॉईंट्स होते त्यांचे डिफरंट म्हणजे ते मग काही फायर रिलेटेड होते, काही रोड्स पार्किंग्स रिलेटेड होते. आम्हाला हे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला मीटिंगला जाताना हिअरिंगला जायच्या अगोदर विश्वास कुलकर्णींची जी एन्व्हायरमेंटची जी टीम आहे ज्याच्या हेड आहेत अनघा परांजपे यांनी आम्हाला बऱ्यापैकी त्याच्याबद्दलच्या गोष्टी शेअर केलेल्या होत्या की त्यांचा आस्पेक्ट काय असणार आहे, ती जी कमिटी आहे ती मुळात काय गोष्टी बघणार आहे आणि त्यांचे पास्ट एक्सपिरियन्सेस जे होते म्हणजे बाकीच्या प्रोजेक्टसाठी जेव्हा ते हिअरिंगला गेल्यानंतर कुठल्या पॉईंट्सवरती त्यांनी एम्फसाईज केलं होतं आणि कुठल्या पॉईंट्सवर ते कॉम्प्रोमाइज अजिबात होत नाही या बेसिसवर ऑलरेडी आम्ही आमचं प्रेझेंटेशन रेडी केलेलं होतं. हिअरिंग झालं. हिअरिंगमधनं काही एक 8-9 पॉईंट्स निघाले आणि त्यांनी कंप्लायन्स दिला. मग त्याच्यावरती आम्ही परत काम करायला सुरुवात केली. काम केल्यानंतर आमचा कंप्लायन्स साधारणतः 2-3 महिन्यात रेडी झाला. पण अनफॉर्च्युनेटली मधल्या काही डेव्हलपमेंट अशा झाल्या की एक 12-12चा ओएम होता आणि त्या ओएममध्ये जे काय म्हटलेलं होतं की 20,000 स्क्वेअर मीटरपर्यंत बांधकाम करता येईल असं काहीतरी अँबिग्विटी होती. पण आम्ही जेव्हा हे आमच्या कन्सल्टंटशी डिस्कस केलं होतं तेव्हा कन्सल्टंटनी आम्हाला क्लिअर कट सांगितलेलं होतं की त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही आहे, अँबिग्विटी आहे त्या ओएमबद्दल आणि तुम्ही काम साईटवरती स्टार्ट करू नका. आणि हा आम्ही सल्ला जो आहे तो त्यांनी ऑन देअर फेस आम्ही तो ॲक्सेप्ट केला आणि आम्ही साईटवरती कुठल्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शन त्यावेळी स्टार्ट केलं नाही. त्यांनी आम्हाला ही आश्वासन दिलं होतं की आपलं हिअरिंग होईल आणि आपल्या नेक्स्ट हिअरिंगमध्ये नक्की आपला प्रोजेक्ट थ्रू होईल. आपल्या पहिल्या कंप्लेंट्समध्ये काही मेजर पॉईंट्स आपले असे निघालेले नाही आहेत की ज्या हिशोबाने आपल्याला नेक्स्ट मीटिंगमध्ये आपल्याला काही अडचण यावी. आणि त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली जी कमिटी होती ती कमिटी डिझॉल्व्ह झाली. कारण एक लेटर MOEF कडनं आलेलं होतं ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या कमिटीला की कमिटी फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड पॉईंट्सच बघेल आणि बाकीचे जे पॉईंट्स आहेत म्हणजे DC रूल्सच्या रिलेटेड जे पॉईंट्स ते बघत होते त्याच्यावरती त्यांनी थोडेसे निर्बंध टाकले होते की तुम्ही या पॉईंट्सवरती बघू नका कारण याच्यासाठी ऑलरेडी सिव्हिक बॉडी आहे जागेवर, तर तुम्ही फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड. आणि ह्याच्यावरनं थोडेसे काही अडचणी निर्माण झाल्या आणि ती कमिटी काही काम करायला तयार नाही आणि डिझॉल्व्हच झाली अल्टिमेटली. ACAC पण डिझॉल्व्ह झाली आणि नंतर ऑथॉरिटी पण डिझॉल्व्ह झाली, दोन्ही डिझॉल्व्ह झाल्या. आणि ही मागच्या वर्षीची 2013 मध्ये. आणि मग सर्व बिल्डर्स जवळजवळ 6 महिने कोणाचेही नंबर लागत नव्हते, कोणाची हिअरिंग्स होत नव्हती, सगळा प्रोजेक्ट स्टँडस्टील. बरेचसे ज्यांचे हिअरिंग्स झाले त्यांचा प्रोजेक्ट स्टँडस्टील, आमचाही प्रोजेक्ट तसाच स्टँडस्टील झाला आणि काहीच डेव्हलपमेंट होत नव्हते. आणि सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मुख्यमंत्र्यांकडे, कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होतं की नवीन कमिटी फॉर्म करणे. आणि मग खूप पाठपुरावा घेतला बिल्डर असोसिएशननी. मग त्याचा खूप पाठपुरावा केल्यानंतर फायनली 6 महिन्यानंतर ती कमिटी, एक नवीन कमिटी फॉर्म झाली. आणि त्या कमिटीनी मग इमिजिएटली जो काय बॅकलॉग खूप निर्माण झालेला होता कारण 6 महिने कोणाचे हिअरिंग्स झाले नव्हते आणि बॅकलॉग खूप निर्माण झाला. त्यांनी टार्गेट्स ठेवले की आपण लवकरात लवकर सगळ्यांचे हिअरिंग्स घ्यायचे आणि त्यांना ज्यांचे प्रोजेक्ट्स चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत किंवा ज्यांचा कंप्लायन्स व्यवस्थित झालेला आहे त्यांना थ्रू करायचं. आणि त्या हिशोबाने आमची मग नेक्स्ट हिअरिंग जी झाली ती जानेवारी 2014ला झाली यावर्षी. आणि त्याच्यामध्ये ही जी नवीन कमिटी आली होती ही भयंकर फोकस्ड होती. स्पेसिफिकली फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड पॉईंट्स ते बघत होते, डिटेलमध्ये बघत होते.
मग ह्याच्यामध्ये तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, तुमचे पोडियम्सला त्यांचं विरोध असतो, पोडियम्सचे शक्यतो मिनिमम लेवलला ठेवायला सांगतात. लँडस्केपमध्ये तुम्ही प्लांटेशन काय यूज करताय, लोकल स्पीशीज काय काय यूज करता, हा एक आस्पेक्ट असतो. पार्किंगचे प्रोव्हिजन असते की 100% पार्किंग आहे ना, बिल्डिंगच्या खाली चालेल, पोडियमच्या खाली पण चालेल, पण जितके फ्लॅट्स आहेत तितकं मिनिमम पार्किंग असणं आवश्यक आहे. ओपन स्पेसमध्ये पण चालेल ना, ओपन स्पेसमध्ये पण गार्डन एरियामध्ये नाही, गार्डन एरियामध्ये नाही, म्हणजे रोड साईडला जे असतं, म्हणजे रोड मार्जिन्स जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, साईड मार्जिन्समध्ये तुम्ही करू शकता. ओपन स्पेसचा जो लिमिट कॉर्पोरेशन सँक्शन प्रमाणे जो काय एरिया त्याला द्यायला लागतो तो तुम्हाला तिथं देणं बंधनकारकच आहे. बिल्डिंगचे हाईट्सचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ते तुम्ही फॉलो करताना ते पाहिलं जातं. फायरच्या रिलेटेड जे नॉर्म्स आहेत की 7.5 मीटरचा रोड असेल किंवा 9 मीटरचं टर्निंग रेडियस असेल, तर हे सगळे फायम नॉर्म्स जे आहेत ते तुम्ही फॉलो करताना ते बघितलं जाईल. साईड मार्केटमध्ये कार पार्किंग जर केलं तर मग फायर इंजिन जागा कशी काय? नाही, फायर इंजिनसाठी जो रोडची विड्थ आहे मिनिमम 6 मीटर्सची ती तुम्ही सोडणं गरजेचं आहे. साईड मार्जिनमध्ये नाही, हे सोडून रोड सोडून तुमचे पार्किंग्स येतात ना. हा, बिल्डिंग आणि साईड मार्जिन आणि मग कंपाऊंड वॉल असं जेव्हा त्यावेळेला फायर इंजिन करताना नाही, त्याच्यासाठी रोड जो इंटरनल रोड आहे तो तुम्हाला सोडणं बंधनकारकच आहे. तो सोडून जी तुमच्याकडे काही जागा शिल्लक राहते त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही पार्किंग करायला हरकत नाहीये. आणि ते हेही एन्श्युअर करतात की जेव्हा तुम्ही 6 मीटर्सचे इंटरनल रोड सोडता त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही पार्किंग देत नाही आहात ना. कारण बरेचदा असं होतं की सोसायटी फॉर्म झाल्यानंतर सोसायटी तिथं पार्किंग अलॉट करते, मग लोक अलॉंग द लाईन अलॉंग द रोड पार्किंग करतात आणि मग नंतर त्यावेळेला असं होतं की फायर इंजिन मग पोहोचत नाही. तर ते असे काही नॉर्म्स आहेत ते स्ट्रिक्टली ते पाहतात. सिओनामध्ये बेसमेंट आहे सर, कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते त्याच्यामध्ये. पोडियम तो त्याच्यासाठी पोडियम आहे, पण नॉर्मल गार्डन जे पोडियम केलं जातं की मोठा पोडियम करतात आणि त्याच्यावरती गार्डन, त्याला त्यांचा विरोध असतो, ते त्याला सजेस्ट करत नाही. त्याचं बेसिक रिझन असं असतं की पोडियम्सवरती तुम्ही मोठी झाडं नाही लावू शकत, तुम्हाला स्पेसिफिकली फक्त तुम्ही श्रब्स किंवा लॉन्सच लावू शकता. तर त्यांचा मेन उद्देश असा आहे की ग्राउंड वरती जी झाडं लागतात, जमिनीवरची झाडं, ती जास्तीत जास्त सोसायटीमध्ये असावी, हा त्यांचा आस्पेक्ट आहे. आणि मग त्यावेळी जानेवारीमध्ये आमचं हिअरिंग झालं आणि त्यावेळी आम्हाला त्यांनी अप्रूव्ह केलं, म्हणजे रेकमेंडेशन झालं एन्व्हायरमेंटचं. रेकमेंडेशन झाल्यानंतर आमच्या हातामध्ये कॉर्पोरेशनचं सँक्शन होतं, त्यावेळेस 20,000 स्क्वेअर मीटरच्या आतलं सँक्शन होतं. एन्व्हायरमेंटचं रेकमेंडेशन आलेलं होतं आणि एनएला आम्ही ऑलरेडी फाईल सबमिट केलेली होती, त्याला 3 महिने उलटून गेले होते, जी त्याची टाइम लिमिट असते. So at that point of time we thought this is the right time to launch the project since there are certain minimum points जे आमच्या हातामध्ये आहेत. म्हणजे क्लायंटला सांगताना क्लायंटला पण एक ऑथेंटिफिकेशन जाणवतं की बाबा या गोष्टी एवढ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या पेंडिंग आहेत. आणि म्हणून आम्ही 4 एप्रिल 2014ला प्रोजेक्ट लॉन्च केला. तेव्हा ह्याचं क्लॅरिटी किंवा डिस्क्लेमर क्लिअर होतं. क्लायंटला आम्ही सांगितलेलं होतं की ही पोझिशन आहे. आमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये पण आम्ही मेन्शन केलेलं होतं की रेकमेंडेशन झालेलं आहे, एनएची फाईल सबमिशन झालेली आहे, कॉर्पोरेशन सँक्शन आहे आमच्याकडे आणि टायटल सर्च वगैरे सगळं क्लिअर आहे आणि तुम्ही या बेसिसवरती बुकिंग करा. आणि पुढच्या स्टेप्स म्हणजे लाईक ॲक्च्युअली ईसी हातात मिळाल्यानंतर, सँक्शन मिळाल्यानंतर आपल्याला ॲग्रीमेंट सुरू करता येतील. जानेवारीत हे झाल्यानंतर आम्हाला एप्रिलमध्ये आम्ही लॉन्च केलं. एप्रिलमध्ये लॉन्चिंग झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्यामध्ये आम्हाला एनए मिळालं. एनए अप्रुव्हल आमच्या हातात आलं, एनएची ऑर्डर मिळाली. एनए ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही एन्व्हायरमेंटच्या ऑथॉरिटीकडे ॲक्च्युअली रेकमेंडेशन जातं, ऑथॉरिटीकडे आम्ही गेलो. ऑथॉरिटी, आम्हाला एक्सपेक्टेशन होतं की ऑथॉरिटी जे काय पॉईंट्स रेज झालेले आहेत रेकमेंडेशनच्या वेळेस तेवढे बघतील आणि आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स इमिजिएटली इश्यू करतील. पण तसं न होता त्यांनी एक नवीनच त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला की आयओडी नावाचं एक लेटर त्यांनी द्यायला म्हणजे बंधनकारक केलं. बेसिकली आयओडीची जी मेथड आहे किंवा प्रोसेस आहे ही मुंबईमध्ये प्रचलित आहे, पुण्यामध्ये किंवा इतर कुठल्याही सिटीमध्ये नाही. पण तिथले जे कोण अधिकारी होते त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही हे आयओडी लेटर तुम्ही इश्यू करा. मग त्या आयओडी लेटरसाठी परत कॉर्पोरेशनकडे आम्ही जाऊन ती सगळी प्रोसेस त्यांना समजून सांगितली. त्यांचं एकमेकांशी बोलणं झालं, मी काय आहे नेमकं लेटर कशा पद्धतीने काय फॉर्मॅटमध्ये हवे. मग त्या फॉर्मॅटवरती बरेचदा 2-3 मीटिंग्स झाल्या. आयुक्तांनी त्याच्यावरती थोडंसं काम करून मग ती आयओडी लेटर फायनल केलं.
हे फर्स्ट टाइम आयओडी हे पुण्यामध्ये फर्स्ट टाइम झालं, पुण्यातल्या प्रोजेक्टसाठी फर्स्ट टाइम झालं. आणि इनफॅक्ट आमचं प्रोजेक्ट आणि आणखी एका दुसऱ्या डेव्हलपर्सचं प्रोजेक्ट होतं की जे आम्हाला पहिल्यांदाच आयओडी मिळालं, म्हणजे पुण्यामध्ये फर्स्ट आयओडी विल बी आवर्स. आणि मग आयओडी आम्ही त्यांच्याकडनं घेऊन आयओडी सबमिट केलं. आणि मग सबमिट केल्यानंतर आम्हाला ऑथॉरिटीकडनं जुलैमध्ये आम्हाला फायनल ईसीचं ईसी सर्टिफिकेशन आम्हाला मिळालं. ईसी सर्टिफिकेशन हे फक्त कन्फर्मेशन आपल्याला साईटवरती मिळतं की ईसी तुम्हाला मिळालेलं आहे, पण ॲक्च्युअल हातात मिळायला बरेच पुढच्या काही प्रोसेसेस असतात. त्याच्यामध्ये साधारणतः थोडा 1 महिना 1.5 महिन्याची कालावधी गेली. आणि मग हातात ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आमचा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आम्हाला मिळालं. ऑथॉरिटीने आम्हाला फायनल आम्हाला हे सांगितलं की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स तुम्हाला मिळालेला आहे. पण त्यामध्ये पण काय झालं की आरे राजीव साहेब जे होते ते त्यावेळी त्या ऑथॉरिटीचे हेड होते, प्रिन्सिपल सेक्रेटरी. आणि मग त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी गाडगीळ मॅडम म्हणून आल्या. मग त्यांची बदली झाल्यामुळे काय झालं की त्यांच्यासमोर झालेल्या ज्या काय हिअरिंग्ज होत्या त्याचे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट्सवरती सिग्नेचर्स त्यांच्या लागतात. मग त्यांच्या बदली झाल्यामुळे ते सगळे होल्डवर गेले. मग परत त्याच्यामध्ये थोडीशी कालावधी जवळपास 1-1.5 महिन्याचा वेळ गेला. आणि नंतर मग राजीव सरांनी सह्या केल्यानंतर मग इश्यू झाले सगळे सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर आम्ही कॉर्पोरेशनला फर्दर पोटेन्शियल सँक्शन म्हणजे टोटल पोटेन्शियल सँक्शनसाठी परत आमचे रिवाईज सँक्शनसाठी सबमिशन केलं. आणि मग रिवाईज सँक्शन झाल्यानंतर आम्हाला तिथं एक नवीन गोष्ट लक्षात आली की तिथं पण एक थोडी मेथॉडॉलॉजीमध्ये त्यांनी चेंज केले की आत्तापर्यंत युजली सिटी इंजिनियरच्या साह्याने फायनल सँक्शन मिळत होतं. तर जे नवीन आयुक्त साहेब आलेले जाधव साहेब त्यांनी एक प्रोसिजरमध्ये एक नवीन थोडासा चेंज असा केला की आता सिटी इंजिनियर नंतर परत आयुक्तांची पण सही मॅन्डेटरी केली सँक्शनवरती. हो, सिटी इंजिनियर नंतर आयुक्तांची पण सही लागेल. मग ती प्रोसेस आम्ही कंप्लीट केली. आणि काही दिवसापूर्वीच आम्हाला मग आयुक्तांच्या सही झाल्यानंतर फुल पोटेन्शियलचं सँक्शन सिओनाचं मिळालं. म्हणजे हा सगळा जर प्रवास बघितलात तुम्ही, म्हणजे हे आम्हाला आता या नोव्हेंबर मागच्या महिन्यामध्येच आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे जवळजवळ 2 वर्ष ॲक्विजिशनपासनं म्हणजे मागचं सँक्शन आमचं नोव्हेंबरचं होतं, आम्हाला हे फ्रेश सँक्शन या नोव्हेंबरला मिळालं. 1 वर्ष आमचं फ्रेश सँक्शनमध्ये गेलं. तर हा सगळा प्रवास जो आहे म्हणजे फक्त अप्रुव्हल्स आणि सँक्शन्स घेण्यामध्ये 2 वर्ष साधारणतः जातात. आणि 2 वर्ष तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतात आणि होल्ड करावी लागते प्रॉपर्टी. आणि नाव इट इज द राईट टाइम टू ॲक्च्युअली स्टार्ट विथ द ॲग्रीमेंट्स. की आता आमच्याकडे सगळे अप्रुव्हल्स आहेत, सँक्शन्स आहेत, बँकांकडनं अप्रुव्हल्स मिळालेली आहेत. इव्हन बँकांमध्ये पण असं झालं होतं की बँकांनी प्रोजेक्ट प्रायमा फेसी सँक्शन केलेले होते, पण बँक म्हणत होती की जोपर्यंत तुम्ही ईसी आम्हाला सबमिट करत नाही किंवा तुम्ही फायनल सँक्शन आम्हाला सबमिट करत नाही तोपर्यंत सँक्शन लेटर जे असतं ते आम्ही तुम्हाला इश्यू नाही करणार. त्यांनी होल्ड करून ठेवलेलं होतं. एपीएफ नंबर आम्हाला दिला होता त्यांनी, ईसी मागितला. बँकेने एपीएफ नंबरही आम्हाला दिला. आम्हाला बँकेने लेटरची स्कॅन्ड कॉपी पण दिली, पण ओरिजिनल लेटर दे वर होल्डिंग. इट वॉज कंडिशनल की तुम्ही जेव्हा ईसीचं सर्टिफिकेट आमच्याकडे सबमिट कराल आणि रिवाईज सँक्शन जेव्हा तुम्ही सबमिट कराल फुल पोटेन्शियलचं, तेव्हाच आम्ही तुम्हाला हे लेटर इश्यू करू. फुल पोटेन्शियलचं सँक्शन हो आणि ईसी ईसी आम्ही प्रिव्हियसली ते म्हणजे हा त्यांनी केव्हापासून नियम केला हे आम्हाला ठाऊक नाही, पण आमच्या या केसमध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं होतं की तुमचा प्रायमा फेसी तुमचे जे काय डॉक्युमेंट्स आहेत स्क्रुटिनी तुमची झाली आहे, आम्ही तुम्हाला एपीएफ नंबर देऊ, पण लेटर जे आहे सँक्शन लेटर हे तुम्हाला ईसी मिळाल्यानंतर आणि ईसी नंतरचं जे सँक्शन आहे इमिजिएट सँक्शन आहे ते दिल्यानंतरच तुम्हाला आम्ही लेटर इश्यू करू. याच्यामध्ये तुमची आयसीआयसीआय बँक आहे, एचडीएफसी बँक आहे, आयडीबीआय बँक आहे. फक्त एसबीआय एकच बँक होती ज्यांनी आम्हाला अशी काही त्यांनी कंडिशन नव्हती टाकली. एसबीआय बँकेने आम्हाला एपीएफ नंबर आणि एपीएफचं लेटर पण दिलेलं होतं, पण या काही बँक हां ईसी यांनी मॅन्डेटरी केलं होतं. आणि मग त्यांच्याकडे आम्ही हे सबमिट केलं आणि त्याच्यानंतर आता त्यांच्याकडनं एपीएफ लेटर आपल्याला मिळेल, सो दॅट आता जेव्हा ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन्स होतील तेव्हा क्लायंटला इमिजिएटली लोन प्रपोजलला जायला अडचण येणार नाही. तर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स साठी हा थांबण्याचा जो निर्णय होता हा
म्हणजे कन्सल्टंटकडनं आम्हाला वारंवार सांगण्यात आलं होतं. म्हणजे बरेचदा ड्युएल माइंड असायचं की अरे साईटवरती काम सुरू करायचं का, किंवा मग कमीत कमी फुटिंग्स करायची का, कमीत कमी सॅम्पल फ्लॅट करायचं का, असे अनेक प्रश्न आम्हाला वेळोवेळी यायचे. आणि आम्ही एक मात्र कटाक्षाने एक गोष्ट आम्ही पाळली, ती म्हणजे काही करण्या अगोदर आम्ही कन्सल्टंटला विचारणं हे जास्त योग्य आम्हाला असं वाटलं. आणि बरेचदा असं झालं की आम्ही सॅम्पल फ्लॅट करायचं आमच्या डोक्यात आलं, किंवा आम्ही साईट ऑफिस करायचं आलं. आणि प्रत्येक वेळेसच आम्हाला सल्ला असा मिळत गेला की आता होतच आलेलं आहे, हिअरिंग आहे, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण व्हायलेशनमध्ये का जावं. म्हणजे तुम्ही थोडंसं फुटिंग्स कराल आणि कदाचित गुगल मॅप्समध्ये किंवा साईट व्हिजिट झाली कमिटीची आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हायलेशन झालं, तर व्हायलेशन झालं तर सगळंच प्रश्नचिन्ह आहे. मग त्याला काही टाइम फ्रेम काहीच नाही आहे. आणि मग तुम्हाला प्रोजेक्ट लॉन्चही नाही करता येणार, किंवा लॉन्च केल्यानंतर जर तुम्ही व्हायलेशनमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये मग थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणजे ज्यांनी बुकिंग्स केलेली त्यांच्याही भवितव्यावर, त्यांच्या फ्लॅटच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह येईल. आणि इतका मोठा रिस्क पर्सनली मला काही घ्यायची इच्छा नव्हती. माझी पहिल्यापासून फोकस असा होता की सगळे अप्रुव्हल, सगळे सँक्शन्स आपण जागेवर ठेवू आणि मग एकदा सगळे क्लिअरन्स मिळाल्यानंतर आपण मग काम सुरू करू. म्हणजे कुठेही अडथळा प्रोजेक्ट कम्प्लिशनपर्यंत येणार नाही, क्लायंटला पण कुठली अँबिग्विटी राहणार नाही आणि क्लॅरिटी राहील. फंड्स आपल्याला वेळोवेळी जसं काम आपण प्रोग्रेस करू तसं मिळत जाईल आणि टार्गेट टाइममध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट करून आपल्याला पोझिशन्स देता येतील. आणि पोझिशन्स मिळाल्यानंतर आपण जी काय मेहनत घेतलेली ह्याच्यामध्ये फ्रॉम ग्रीन बिल्डिंग पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, किंवा मग ग्रीन बिल्डिंगच्या अंडर तुमचे रिन्युएबल एनर्जी असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स असेल, ह्याचा लॉंग टर्ममध्ये क्लायंटला बेनिफिट मिळेल, म्हणजे सोसायटीला मिळेल. क्लायंटला इन मॉनिटरी फॉर्म म्हटलं तर त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्सेसमध्ये हा बेनिफिट मिळतो त्यांनी ग्रीन बिल्डिंगचे जे काय त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन्स केलेली ते, आणि डिस्काउंट्स मिळतो त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये. हे ऑलरेडी म्हणजे आणि रेटिंगवर पण आहे. म्हणजे आता प्री सर्टिफिकेशनला 4 स्टार रेटिंग आहे. आता जर फायनल सर्टिफिकेशनला मला 5 स्टार रेटिंग मिळालं तर त्याप्रमाणे त्यांचे डिस्काउंट्स वाढतात. हो, लक्षात घ्या, ग्रीन बिल्डिंग असेल नाहीतर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असेल, यांचं हे प्री सर्टिफिकेशन आहे. आता जे मिळालंय हे फायनल सर्टिफिकेशन नाहीये. यांनी त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये काही गोष्टी मांडलेल्या आहेत ज्या आम्ही प्रेझेंटेशनमध्ये त्यांना कमिट केल्यात की आम्ही हे गोष्टी करणार आहे. आमचं स्टॉर्म वॉटरची ही कॅपॅसिटी आहे, किंवा आमच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांटची ही कॅपॅसिटी आहे. आम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये आम्ही एवढं करणार आहोत, किंवा एवढं लोड जे आहे केव्हीए किंवा केडब्ल्यू लोडिंग, एवढं आम्ही रिन्युएबल एनर्जी वापरणार आहोत, सोलर वापरणार आहोत, किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये आम्ही हे पॉईंट्स फाइंड आउट केलेले आहेत. आमचा अंडरग्राऊंड जो रिपोर्ट असतो त्याला आपण हायड्रो रिपोर्ट म्हणतो, तो रिपोर्ट काढून आम्ही हे लोकेट केलेले पॉईंट्स, इथं आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहोत, इंटरकनेक्ट करणार आहोत, ज्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर टेबल वाढेल वगैरे, हे आपण कमिट करतो. आता हे कमिट केलं, आता आपण ऍक्च्युअली तिथं एक्झिक्यूट करणार आहोत. ते एक्झिक्युशन केल्यानंतर पण त्यांची एक व्हिजिट होते. आणि तुम्हाला जेव्हा ईसी इश्यू केलेलं होतं त्यावेळी तुम्ही जे काही कमिटमेंट्स केल्या त्या तुम्ही कितपत तिथे इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, त्या बेसिसवर तुम्हाला फायनल सर्टिफिकेशन मिळतं. आणि एन्व्हायरमेंटचं असं आहे की फायनल सर्टिफिकेशन ईसीचं आल्याशिवाय तुम्हाला कम्प्लिशन मिळत नाही. हा, म्हणजे हे सगळ्या गोष्टी इंटरडिपेंडेंट आहेत. ईसी शिवाय सँक्शन मिळत नाही 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरचं, आणि फायनल ईसी म्हणजे प्री सर्टिफिकेशनच्या सँक्शन मिळत नाही, आणि फायनल सर्टिफिकेशन शिवाय तुम्हाला ओसी मिळत नाही. हे सगळं हे इंटरडिपेंडंट ठेवल्यामुळे ह्याच्यावरती चांगला चेक राहतो. तसंच गृहामध्ये म्हणजे ग्रीन बिल्डिंगमध्ये पण हे तुम्हाला प्री सर्टिफिकेशन आहे. म्हणजे तुम्ही जे काय प्रपोज केलेलं आहे तुम्ही खूप चांगलं करणार आहात, तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये छान दाखवलेलं आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष तिथं काय करताय, आणि ते तुम्ही जे काय मांडलेलं होत्या गोष्टी 2-3 वर्षापूर्वी म्हणजे ॲट द स्टार्ट ऑफ द प्रोजेक्ट, त्या खरोखर तुम्ही त्या तितक्या इफेक्टिव्हली केलेल्या आहेत का, आणि त्या बेसिसवरती मग तुम्हाला ते 4 स्टारचं 3 स्टार करायचं आहे का 4 स्टारचं 5 स्टार करायचंय, हे त्यावेळी ती गृहाची टीम ठरवते. त्यांना जर असं वाटलं की तुम्ही जे काय प्रपोज केलं होतं त्याच्यापेक्षाही खूप छान रीतीने तुम्ही केलेलं आहे आणि अजून काही 4 गोष्टी त्याच्यामध्ये स्वतःहून इम्प्लिमेंट केल्यात बिल्डरनी, तर त्या केसमध्ये ते 5 स्टार रेटेड प्रोजेक्ट पण देऊ शकतात. जसं आमच्या साम्राज्याच्या प्रोजेक्टला 5 स्टार रेटेड प्रोजेक्ट आहे हा पीएमसी कडनं, 5 स्टार रेटेड, आणि त्यामुळे इथं राहणारे जे मेंबर्स आहेत यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये बेनिफिट आहे, त्यांना तेवढा डिस्काउंट मिळतो, आणि हे ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे आणि त्यांना मिळतोय तो डिस्काउंट, सगळ्या सोसायटीजला मिळतोय. तर आमचाही प्रयत्न तोच राहील की आम्हाला प्री सर्टिफिकेशनला जेव्हा 4 स्टार मिळालंय, वी विल ट्राय आवर लेवल बेस्ट टू गेट 5 स्टार रेटेड प्रोजेक्ट.
क्लिअरन्स मिळणं आहे इनिशियल स्टेजला प्रपोजलला का इम्प्लिमेंटेशन करून त्यांच्याकडनं हे मला असं वाटतं की चॅलेंजिंग एज सच काय दोन्ही गोष्टी नाही आहेत. म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर आहे. पेशन्स सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. तुम्हाला पेशन्स पाहिजे. सगळ्या गोष्टी झटकीपट मिळणार नाहीयेत. नो डाऊट की पूर्वीच्या कमिटी थोडीशी स्लो होती, काही प्रॉब्लेम्स होते, लवकर गोष्टी मिळाल्या. वी हॅड ऑल्सो सफर्ड लॉट. म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये आम्हाला ऍक्च्युअल रेकमेंडेशन मिळण्यासाठी. हातात ईसी मिळालं तर 1.5 वर्ष लागलं. पण आता तुम्ही जर बघितलं तर आता नवीन गव्हर्नमेंट आल्यापासून म्हणजे प्रकाश जावडेकर जेव्हापासून मिनिस्टर झाले तेव्हापासून तर आता ती इतकी इफेक्टिव्ह झालेली कमिटी की आज त्यांच्याकडे 0 पेंडन्सी आहे. आज ते स्वतःहून कन्सल्टंट्सला म्हणतात की अरे प्रोजेक्ट घेऊन या तुम्ही. म्हणजे प्रोजेक्ट तुम्ही इन्व्हर्ट केल्यावर तुम्हाला 2 आठवड्यात नंबर लागतो हिअरिंगला. असेही प्रोजेक्ट्स मी ऐकलेले जिथं त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमची तयारी नाहीये, आमचा नंबर पोस्टपोन करा. तर थिंग्स आर गेटिंग बेटर. म्हणजे त्याच्यामध्ये चांगले चेंजेस यायला लागलेले आहेत. त्यामुळे एन्व्हायरमेंटकडे खूप मोठ्या पद्धतीने काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे, असं त्रासदायक आहे, वेळ खाणारी आहे, असा दृष्टिकोन ठेवणं चुकीचं राहील. यू हॅव टू फेस इट. आणि तुम्ही कमिटेड पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तुमच्या टीमसोबत, मग त्याच्यामध्ये तुमचे हे वेगळे कन्सल्टन्स आहेत, सगळ्यांना व्यवस्थित कॉर्डिनेशन करून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं आणि तुम्ही कमिटी समोर गेलात तर तुम्हाला वन गो मध्ये सुद्धा मला असे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. म्हणजे अनघा मॅडमनी स्वतः सांगितले की वन गो मध्ये काही लोकांना एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेलं आहे आता नवीन कमिटी समोर. तर तुम्ही चांगल्या व्यवस्थितरित्या ते टोटल प्लॅनिंग करा. आणि जेवढे आस्पेक्ट्स आहेत, आता हे सगळे एक्सपिरियन्स्ड कन्सल्टंट्स आहेत, यांनी ऑलरेडी या सगळ्या कमिटीचे हिअरिंग्स फेस केले. त्यांना माहिती आहे की बेसिक कमिटीचा फोकस काय, कुठल्या गोष्टींवर ते प्राधान्य देतात. मग त्याच्यावरती तुमच्या प्रोजेक्टसाठी ते काम करतातच आहे. तुम्हाला फक्त सपोर्ट द्यायचा, डिसिजन्स द्यायचे तुमचे की तुम्ही हे करणार आहात का नाही करणार आहात, किती प्रमाणात करणार आहात. तुमचं प्रेझेंटेशन चांगलं करा, तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीने गोष्टी मांडा, तर तुम्हाला क्लिअरन्स मिळू शकतो. आणि क्लिअरन्स घेणं हे बंधनकारक आहे ऍक्टप्रमाणे. आणि त्या क्लिअरन्स न घेता आणि तुम्ही थर्ड पार्टी म्हणजे कस्टमर्स असतील, बायर्स असतील, त्यांचं भवितव्य जे आहे तेही लोन घेतात, कोणी रेंटवर राहत असतं, त्यांच्याही भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आणणं योग्य नाही. सगळ्यांनाच प्रॉब्लेम फेस करावा लागतो. बिल्डरला तर करावाच लागतो ऍज अ डेव्हलपर, त्याची सुद्धा इन्व्हेस्टमेंट असते. लँड ओनर असेल, जॉईंट व्हेंचर असेल तर त्याला सुद्धा करावं लागतं. प्रोजेक्ट स्टँड स्टील होऊन जातो, होल्ड होऊन जातो आणि त्याला काही क्लॅरिटी नाही की केव्हा हे म्हणजे प्रोजेक्ट सुटेल. आणि ज्यांनी ऑलरेडी फ्लॅट्स घेतले, जर त्यातून त्यांना राहायला लागलं तिथं तर परत तिथं कम्प्लिशन नाहीये, त्यामुळे पण मग कॉर्पोरेशनचे कनेक्शन्स नाहीत, प्रॉपर्टी टॅक्स नाही, बाकीचे बेनिफिट्स मिळत नाहीत. आणि एक मनामध्ये ती हे पण राहते की अरे आपण इथं जिथं अप्रुव्हल नाही अशा ठिकाणी आपण स्टे करतोय, तर थोडासा अडचणीचा भाग तो होऊन जातो. प्रेझेंटेशन तयार करायचं, प्लॅनिंग करायचं, हो तिथे प्रेझेंट करायचं, हो, त्याच्यानंतर पुढे आता प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन करताना ते इम्प्लिमेंट करायचं. बरोबर. या सगळ्याची जर तुम्ही कॉस्ट वेळ आणि फीज आणि प्रत्यक्ष एक्झिक्यूट करायला सगळ्याची कॉस्ट बघितली, ती कॉस्ट जस्टिफायबल आहे का? जर खूप जास्त डिले होत असेल तर सर्टनली ते ऍब्सॉर्ब करावीच लागते. जस्टिफायबल ऍज सच काही नाहीये. म्हणजे आता तुम्ही जर इन टर्म्स ऑफ टेन्युअर म्हणालात तर ऑलमोस्ट 2 years वी आर होल्डिंग ऑन दॅट प्रोजेक्ट. म्हणजे काहीच आम्ही करू शकलो नाही. मी आता रिसेंटली एक्सकेव्हेशन सुरू करू शकलोय. तर 2 वर्षाचा आज त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट, त्याचा इंटरेस्ट जर कॅल्क्युलेट केलं तर जस्टिफाय होत नाही. म्हणजे टाइम पिरियड जास्त लागला म्हणून मी असं म्हणेन की तो जस्टिफाय होत नाही पिरियड. पण देर वॉज नो अदर अल्टरनेटिव्ह, नो ऑप्शन. माझ्याकडे एक असा ऑप्शन होता की मी काम सुरू करू शकतो, पण मला हे माहिती होतं मी जर काम सुरू केलं तर सर्टनली ते व्हायोलेशन होईल आणि स्टँड स्टील होऊन जाईल प्रोजेक्ट. आणि त्या केसमध्ये ना मला प्रोजेक्ट लॉन्च करता येईल ना काहीच होणार त्यामध्ये. आणि माझ्याकडे दुसरा ऑप्शन होता की जे काय कायद्यानुसार जे काय रूल्स आहेत, नॉर्म्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करणे आणि रितसर परमिशन घेऊन काम सुरू करणे. आधी काम सुरू करून शॉर्ट टर्म मध्ये बेनिफिट झाला असता, पण लॉंग टर्म मध्ये सगळेच सफर झाले. ते नव्हतंच करायचं. त्यामुळे मग जे फिनान्शियली जेवढं त्याला
बेअर करावं लागेल तेवढं तुम्ही करावंच लागेल. म्हणजे हे दिस इज पार्ट अँड पार्सल. म्हणजे तुम्हाला सँक्शन अप्रुव्हल्स घेणं हे मॅन्डेटरीच आहे. मॅन्डेटरी आहे. दर यू कांट गिव्ह एनी काइंड ऑफ एक्सक्युजेस की बाबा त्याला वेळ लागतोय किंवा वेळ लागतोय, तर यू हॅव टू वेट फॉर इट आणि यू हॅव टू स्ट्राईव्ह हार्ड. आता हे जी SC कमिटी जी आहे, या कमिटीमधले जे मेंबर्स आहेत हे सगळे आपापल्या क्षेत्रामधले एक्सपर्टाईज आहेत. म्हणजे कोणी PhD आहे, कोणी MTech आहे, कोणाचं प्लंबिंगमधलं एक्सपर्टाईज आहे, कोणी लँडस्केपमधलं एक्सपर्ट आहे. तर आपण जेव्हा प्रेझेंटेशनला जातो तेव्हा ही एंटायर टीमला जावं लागतं. म्हणजे ॲज अ प्रोजेक्ट प्रपोनंट म्हणून मी स्वतः ॲज अ डेव्हलपर म्हणून मला जावं लागतं. आणि माझी जी टीम आहे, मग आर्किटेक्ट असतील, एन्व्हायरमेंटचे कन्सल्टंट असतील, प्लंबिंगचे, इलेक्ट्रिकलचे, लँडस्केपचे, इव्हन एवढंच नाही तर काही व्हेंडर्सलाही काही वेळेला घेऊन जावं लागतं. घेऊन गेलेलो आहे मी. OWC प्लांटचे व्हेंडर्स असतील, सीवेज ट्रीटमेंट प्लांटचे व्हेंडर्स असतील, यांना सुद्धा तिथं घेऊन जावं लागतं. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट अख्खा प्रपोज करता किंवा त्याचं प्रेझेंटेशन देता तेव्हा वेगळ्या वेगळ्या आस्पेक्ट्सवरती ते 1-2 3 मिनिटं आपल्याला प्रेझेंट करावं लागतं की ह्या एखाद्या प्लंबिंग असेल तर प्लंबिंगमध्ये मी काय काय गोष्टी केल्यात किंवा लँडस्केपमध्ये मी कुठली झाडं लावणार आहे हे आम्ही एक्सप्लेन करतो. त्याच्यावर ते काही क्वेरीज रेज करतात. आम्हाला इमिजिएट बेसिसवरती तिथं काही क्लॅरिफिकेशन देणं शक्य असेल तर तसं दिलं जातं. ते स्क्रुटिनाइज करतात, अॅनालाइज करतात की तुम्ही कशा पद्धतीने तो मांडलेला आहे सगळा विषय, आणि त्या बेसिसवर इमिजिएट ते कंप्लायन्स आहे का काय हे लगेच सांगत नाहीत. आपल्याला फक्त सांगतात की तुम्हाला जे काय असेल तो रिझल्ट आज संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मिळेल. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते लक्षात येतं किंवा नेटवर समजतं की बाबा कंप्लायन्स दिलेला आहे आणि हे आपल्याला पॉईंट्स आहेत. आता फक्त काय होतं की पूर्वीची जी कमिटी होती ती त्यांचा जो बघण्याचा जो हे होता स्कोप ऑफ स्क्रुटिनी होता तो बऱ्यापैकी वाईड होता. म्हणजे नॉट ओनली एन्व्हायरमेंट बट दे वेर ऑल्सो स्क्रुटिनायझिंग फ्रॉम डेव्हलपमेंट कंट्रोल पॉइंट्स आस्पेक्ट. म्हणजे DC रूल्सच्या आस्पेक्ट पण ते हँडल करत होते. किंवा इव्हन म्हणजे जे सेटल्ड रूल्स आहेत, DC रूल्समध्ये जे सेटल्ड रेग्युलेशन्स रूल्स आहेत ते ऑलरेडी आपण फॉलो करतच असतो. त्यामुळे ते परत तिथं चेक करणं खरं काही म्हणजे डबल चेकिंग झाल्यासारखं होतं. की फायर नॉर्म्स असतात तर ऑलरेडी फायर ऑफिसरने काही नॉर्म्स दिलेले आहेत की तुमच्या रोडच्या विड्स कसे असल्या पाहिजे, टर्निंग रेडियस कसा असेल, फायर इंजिन किंवा इव्हन रेफ्युज एरिया कुठं द्यायला पाहिजे, किती द्यायला पाहिजे, हे सगळे नॉर्म्स ठरलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती परत तिथं त्या कमिटीसमोर एक्सप्लेनेशन देणं किंवा त्याची स्क्रुटिनी होणं हे अपेक्षित नव्हतं. पण त्यात तो वेळ जायचा. काही वेळेला ते कंप्लायन्स द्यायचे त्या गोष्टींना. आणि मग नंतर जेव्हा ही गोष्ट आपण MOEF कडे मांडली की बाबा फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हावं, तेव्हा त्यांनी त्या बेसिसवरती तशी एक गाईडलाईन इश्यू केली होती की फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड बघण्यात यावं. कारण हे बाकीचे विषय ऑलरेडी त्याच्यासाठी वेगळ्या बॉडीज आहेत, ऑथॉरिटीज आहेत जे ऑलरेडी ते पाहत आहेत. 2012 पासून ही कमिटी सुरुवात झाली. हो. आपल्याकडे असेसमेंट व्हायला पहिल्या ह्याच्यातले जे दोष होते किंवा ज्या सजेशन्स होत्या त्याप्रमाणे इम्प्रुव्हमेंट होत गेली. दुसरी कमिटी खूप चांगल्या पद्धतीने आणि फोकस्ड होती. म्हणजे फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड जे पॉइंट्स आहेत पण ते अगदी डिटेलमध्ये पाहणार सगळ्या गोष्टी. माझं अजूनही आठवतं की माझ्या त्या सेकंड हिअरिंगच्या वेळेस त्यांनी स्पेसिफिकली रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कम्प्लिटली तो जिओलॉजिकल जो रिपोर्ट असतो, जिओलॉजिकल रिपोर्ट जो होता तो व्यवस्थित डिटेलमध्ये त्यांनी स्टडी केला होता की तुम्ही व्यवस्थित केलायत ना तो. आणि मग त्या रिपोर्ट प्रमाणे तुम्ही ते पॉइंट्स फाइंड आउट करूनच तिथं तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या टँक्स घेतलेले आहेत ना, हे त्यांनी प्रिसाइजली बघितलेलं होतं. इव्हन त्यांचा हाही आस्पेक्ट होता फायरच्या रिलेटेड की फायर टेंडर जेव्हा सोसायटीमध्ये येतं तेव्हा तुम्ही पार्किंग कोणाला लोकांना इंटरनल रोड्सवर नाही देत आहात ना. मग ते आम्ही एक्सप्लेन केलं की आम्ही बिल्डिंग त्याच्यानंतर इंटरनल रोड आणि मग आम्ही पार्किंग्स दिलेली आहेत आणि रोडवरती आम्ही कोणालाच पार्किंग अलाव नाही करणार आहोत. त्यामुळे मग फायर टेंडरच्या मुवमेंटला कुठेही अडचण नाहीये. तर हे बारीक बारीक पॉइंट्स आहेत हे ते तिथं फाइंड आउट करून आणि मगच ते रेकमेंडेशन देतात. हे जे तुम्ही एफर्ट्स घेतलेले आहेत त्या प्लॅनिंग करण्यामध्ये नंतर त्या इम्प्लिमेंट करणं त्याचं बेनिफिट म्हणून पूर्वी साम्राज्यभर टाउनशिप आहे पण आता ही जी टाउनशिप एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेली त्यामुळे हे प्रॉडक्ट बेटर कसं हे टाउनशिप जास्त बेटर कशा अर्थाने होते हे जरा समजावून सांगा. हे बेटर म्हणजे कसं आहे की हे सस्टेनेबल सोल्युशन आहे. म्हणजे आपण ग्रीन बिल्डिंगकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे फक्त आपल्याला एन्व्हायरमेंटला नंबर लवकर मिळावा म्हणून आपण ग्रीन बिल्डिंग करतोय का आपण खरोखर आपल्याला तिथं ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी खरोखर इम्प्लिमेंट करायची आहे इन लॉंग टर्म बेसिसवरती.
याचा बेनिफिट जसं मी मगाशी सांगितलं, मॉनिटरी बेनिफिट त्यांना टॅक्सेशनमध्ये होतो, प्रॉपर्टी टॅक्समध्ये मिळतो. पण लॉंग टर्ममध्ये बेनिफिट कसं होईल की रेन वॉटर हार्वेस्टिंग जेव्हा जिओलॉजिकल सर्व्हेप्रमाणे आपण एक्झिक्यूट करतो तेव्हा त्याचा फायदा असा होतो की जे काय वॉटर पर्क्युलेट होईल, टेरेसेसचं असेल, टॉप टेरेसेसचं असेल, पार्किंगचं असेल, रोडवरचं असेल, गार्डन एरियामधलं असेल, जेव्हा ते पर्क्युलेट एक्झॅक्ट पॉईंटला होईल, जिथं खरोखर पेनिट्रेशन पॉसिबल आहे अशा पॉईंटला जर झालं तर त्याचा फायदा आहे, तर ते इफेक्टिव्ह आहे. मी जर फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं म्हणून आपले 4 पॉईंट्स फाइंड आउट माझ्या सोयीनुसार फाइंड आउट केले सोसायटीमध्ये, जिथं माझी कुठली गोष्ट काही ऍक्टिव्हिटी येणार नाही असे पॉईंट फाइंड आउट केले आणि तिथं मी बोरिंग केलं तर त्याचा उपयोग नाही होणार. इट विल नॉट बी इफेक्टिव्ह. म्हणजे ते फक्त नावापुरतं रेन वॉटर हार्वेस्टिंग होईल. पण हे जिओलॉजिकल सर्व्हेप्रमाणे पॉईंट फाइंड आउट करणे आणि तिथं जर केलं तर ते खरोखर पर्क्युलेट होणार, ग्राउंड वॉटर टेबल इम्प्रूव्ह होईल आणि त्याच्याने टोटल सोसायटीचं जे व्हेजिटेशन आहे, म्हणजे सोसायटी जे काही प्लांटेशन करणार आहे ते खूप छानरित्या म्हणजे इफेक्टिव्हरित्या ते डेव्हलप होईल. इट विल टेक सम टाइम, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, मे बी 5 years डाऊन द लाईन, ते तुम्हाला ऍक्च्युअली दिसेल की तिथं जे काय प्लांटेशन केलेलं आहे ते खूप चांगल्या रीतीने त्याची वाढ झालेली आहे आणि सोसायटी पण खूप चांगल्या पद्धतीने ती डेव्हलप झालेली आहे. तर हा आस्पेक्ट त्याच्यामध्ये असला पाहिजे. सोलर पॉवर आपण सोलर पॉवर जी आहे ती आपण स्टेअरकेस लाइटिंगसाठी वापरतोय. सर्टनली सोलर पॉवर किंवा विंड पॉवर जी आहे ती आपण जर लिफ्टला वगैरे, म्हणजे लिफ्ट ही अशी गोष्ट आहे जी 24/7 चालली पाहिजे. त्यामुळे आपण त्याच्यासाठी सोलर पॉवर किंवा या गोष्टींचा डायरेक्ट उपयोग नाही करू शकत. पण सर्टनली देर आर सम एरियाज लाईक स्टेअरकेसचं लाइटिंग असेल, लॉबीजचं लाइटिंग असेल, त्यामुळे पार्ट एनर्जी जी आहे ती आम्ही रिन्युएबलमध्ये आम्ही हे करतोय. असं आपण म्हणू शकत नाही की 100% आपण ते रिन्युएबलवरती स्विच ओव्हर करू शकू, तसं शक्य नाहीये. पण ऍटलीस्ट 10%, 20% एवढं जरी करू शकलो, एवढंही अचीव्ह करू शकलो तरी खूप आहे. त्याच्यामध्ये एक तर कॉस्ट सेव्हिंग पण आहे सोसायटीचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्बन फुटप्रिंट ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपण मिनिमाइज करण्यामध्ये एका प्रमाणामध्ये आपल्याला यश येतं. सध्याच्या काळामध्ये कुठलाही रिस्पॉन्सिबल प्रॉडक्ट किंवा रिस्पॉन्सिबल ह्युमन बीइंग असेल तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. कार्बन फुटप्रिंटसाठी प्रत्येक जणांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनच ग्रीन बिल्डिंगचे हे जे आस्पेक्ट्स आहेत, इव्हन एन्व्हायरमेंटचे जे आस्पेक्ट्स आहेत, हे आस्पेक्ट्स खरोखरीच ग्रीन बिल्डिंगच्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत ते आणि त्याच बेसिसवरची स्क्रुटिनी होते. गार्बेजचा पण त्याच्या म्हणून जसं म्हणलं OWC जो प्लांट आहे त्याच्यामध्ये ते स्पेसिफिक हे पाहतात की ओला कचरा जो तुमच्याकडे निर्माण होतो सोसायटीमध्ये तो सोसायटीतच त्याचं प्रोसेसिंग होणं गरजेचं आहे. सिओनामध्ये होणार आहे. साम्राज्यामध्ये ऑलरेडी ही प्रोसेस सुरू आहे. फक्त सुका कचरा सिव्हिक बॉडी घेऊन जाते, ओला कचरा तिथंच प्रोसेस होतो, त्याचं खत होतं, तेच खत त्या सोसायटीमधली लोक त्यांच्या लँडस्केप एरियासाठी युटिलाइज करतात. पीसीएमसी मध्ये कंपल्सरी नाहीये, पण ग्रीन बिल्डिंग 4 स्टार रेटिंग आणि 4 स्टार रेटिंग पासून जसं मी म्हणलं की 5 स्टार रेटिंग पर्यंत नेण्यासाठी जे काय शक्य आहे पण जे सस्टेनेबल आहे त्याचे आम्ही प्रयत्न करू. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की सोसायटीमध्ये या गोष्टी देताना हे सस्टेनेबल राहायला पाहिजे. हे सोसायटीवरती ओव्हरबर्डन होता कामा नये. उद्या सोसायटी असं म्हणता कामा नये की एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण आमच्याच्याने मेंटेनन्स होत नाही. कारण ऑलरेडी यातल्या काही गोष्टी किचकट असतात, त्या रन करायच्या म्हणजे त्याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे. एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट असेल, इलेक्ट्रोलिटिक, हे सगळे आजकालचे प्रोसेसेस आहेत, याचे एक इलेक्ट्रोड जवळजवळ ₹1,00,000 येतो. त्यामुळे रिकरिंग कॉस्ट पण आहे त्याच्यामध्ये. त्याला एक माणूस डेडिकेटेड ठेवायला लागतो, त्याची सॅलरी आहे, तो सगळं मेंटेन करणार. आणि जर तुम्ही एसटीपी रन नाही केला तरी प्रॉब्लेम आहे, कारण मग ते तिथलं जे काही पाणी असेल ते स्टिंग करायला लागेल. इट हॅज टू बी इन रनिंग कंडिशन. आणि एसटीपी इज मॅन्डेटरी. 200 फ्लॅटच्या वर जर सोसायटी असेल तर ते मॅन्डेटरीच आहे, एसटीपी द्यावंच लागतं. त्यामुळे आपण ज्या गोष्टी देणार आहोत या सोसायटीला उद्या रन करता आल्या पाहिजे आणि इफेक्टिव्हली रन करता पाहिजे, इकॉनॉमिकली रन करता आल्या पाहिजे, म्हणजे फिजिबिलिटी त्याची असली पाहिजे. हा त्याच्या मागचा आस्पेक्ट आहे. अशा प्रकारची रन करायला प्रोफेशनल एक्सपर्टीजची आवश्यकता आहे, पण डिपेंडन्सी कुठल्या तरी थर्ड पार्टीवरती सोसायटीची राहता कामा नये. सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा हे स्वतःहून ते मॅनेज करता आलं पाहिजे. त्यांना सुद्धा मॅनेज करता, म्हणजे फक्त ऑन द बेसिस ऑफ स्किल्ड लेबर दे शुड बी एबल टू रन इट.
नाहीतर मग कुठली तरी एखादी एक्सपर्टाईज एजन्सी जर लागणार असेल तर मग काय होते, डिपेंडन्सी होऊन जाते. उद्या त्यांनी चार्जेसमध्ये काही चेंजेस केले तर मग अल्टिमेटली सोसायटीला ते तितके द्यावेच लागतील, असं होता कामा नये. त्यामुळे आपण ज्या काय ग्रीन बिल्डिंगचे इनिशिएटिव्ह घेतोय हे सोसायटीला नंतर इफेक्टिव्हली रन करता आले पाहिजे. हे तुम्ही त्यांना शिकवलं सर्टनली, कारण आपण सुद्धा साम्राज्यामध्ये जेव्हा हँडओव्हर केलं तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी दिल्या होत्या, ग्रीन बिल्डिंग असेल किंवा इव्हन जनरल स्पेसिफिक अम्युनिटीज जे आपण देतो, याचं एक ट्रेनिंग सेशन असतंच, जसं फायरचं असतं. ओके. फायरचं आपण एक ट्रेनिंग सेशन देतोच त्याच्यामध्ये, की फायर पंप कसे ऑन करायचे, फायरचं पाणी कसं, तो पाईप कसा पकडायचा, किंवा तो जो फायर एक्सटिंग्विशर कसा ऑपरेट करायचा, त्याचं एक कंपल्सरी, हे सगळ्या सोसायटीमध्ये कंपल्सरी आहे. हँडओव्हर करताना त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे. कारण शेवटी हे कोण करणार, एक तर सिक्युरिटी करेल किंवा सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत त्यांनाच करावं लागेल. उद्या जर एखाद्या कुठेतरी आग लागली तर त्याला ते फायर एक्सटिंग्विशर ऑपरेट करता आलं पाहिजे. किंवा जर एखाद्या फ्लॅटमध्ये आग लागली असेल आणि फायर टेंडर पोहोचायला थोडा वेळ लागणार असेल तर तिथं जो काय पाईप आहे, होज आहे, तो होज काढून त्याला लावता आला पाहिजे आणि त्याला ती जी काय आग लागलेली ती विझवता आली पाहिजे. त्याच्यासाठी प्रायमरी ट्रेनिंग जे आहे ते त्याला मिळणं गरजेचं आहे, ते द्यावं लागतं. तर त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्याच्याबद्दलची टेक्निकल माहिती ही देणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी मग आम्ही त्याच्या पुढे जाऊन काय करतो, आम्ही एक बुकलेट करतो. जसं आम्ही साम्राज्यामध्ये पोझिशन स्टेजला एक बुकलेट दिलेलं आहे आणि या बुकलेटमध्ये थोडीफार माहिती प्रत्येक गोष्टीबद्दल, थोडीफार म्हणजे जसं डूज अँड डोन्ट्स असतं तसं आम्ही प्रत्येक अम्युनिटी आणि ग्रीन बिल्डिंग इनिशिएटिव्हची माहिती दिलेली असते. मग अगदी एखादा काही प्रॉब्लेम आला तर जसं ट्रबल शूटिंग असतं तसं ट्रबल शूटिंग दिलेलं आहे, तर फॉल्ट आला तो ऍटलिस्ट ते बुकलेट ओपन करून पाहू शकेल की काय असू शकेल फॉल्ट, आणि त्याच्या लेवलवर शक्य झालं तर तो रिसॉल्व्ह करू शकेल. या सगळ्या गोष्टीमध्ये सीओला उदवडायला ECMC मध्ये आहे याचा काही विशेष फायदा झाला का? हे पाहूनच त्याचा विश्वास त्या प्रोजेक्टवरती ऑटोमॅटिकली बसतो आणि तो वाढत जातो की बाबा या गोष्टी इन प्लेस आहेत प्रोजेक्टकडे. जसे आपल्या केसमध्ये आम्ही हे सगळ्या अप्रुव्हल्स घेतल्या आणि मगच आम्ही निर्णय घेतला की वी विल कॅरी आउट द रजिस्ट्रेशन प्रोसेस, किंवा रेकमेंडेशन झाल्यानंतरच आम्ही ठरवलं की आपण प्रोजेक्ट लॉन्च करूया. म्हणजे बायरचा एक विश्वास बसतो की बाबा पुढे जाऊन कुठेही अडचण येणार नाही, कुठेही प्रोजेक्ट स्टॉल होणार नाही. आणि मला जे काही टार्गेट टाइममध्ये त्यांनी जे काही कमिट केलेलं आहे की बाबा 2017-2018 मध्ये मला पोझिशन मिळेल, त्या टाइममध्ये मला पोझिशन मिळेल आणि आय वुड बी एबल टू स्टे ओव्हर देअर. आणि राहताना सुद्धा कुठल्याही इलिगॅलिटीज त्याच्यामध्ये नसणार, हा सगळ्यात मोठा भाग आहे. तर पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणू की बायरसाठी हे पीस ऑफ माइंड राहतं, आणि हे एन्श्युअर करण्याचं जे काम आहे ते चोखरित्या या दोन्ही संस्था ज्या आहेत की एन्व्हायरमेंटल कमिटी असेल किंवा कॉर्पोरेशन असेल ती पार पाडते. त्यामुळे ही जे काय एफर्ट घेतले ते वर्थ होते, सर्टनली वर्थ होते. विन विन सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि जसं अगोदर मी सांगितलं की मी हे करतोय हे माझ्यासाठी नसून हे बायरसाठी पण इम्पॉर्टंट आहे. आणि मला अशी कुठलीही इलॅग्युलिटीज त्याच्यामध्ये किंवा अनसर्टेनिटी आणायची नाहीये त्या प्रोजेक्टमध्ये, की मी एखादी अशी स्टेप उचलीन की ज्याच्यामुळे काहीतरी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह लागेल आणि अनसर्टेनिटी क्रिएट होईल. आणि मग माझ्याकडे कस्टमर्स येऊन मला विचारतील की आता पुढे काय, कधी होणार, आणि ज्याचं माझ्याकडे उत्तर नसेल. अशी कुठलीही सिच्युएशन मला क्रिएट करायची नव्हती. आणि म्हणून मला हे थांबणं म्हणजे मला जस्टिफाय झालं. मी असं म्हणेन, मी स्वतःला जस्टिफाय झालं की आय वेटेड फॉर 2 years, बट नाव ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम आय एम कम्फर्टेबल इन अ कम्फर्टेबल पोझिशन टू स्टार्ट विथ द प्रोजेक्ट, टू स्टार्ट विथ ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन्स. आणि आय एम क्वाईट कॉन्फिडंट की जे काय आम्ही शेड्यूल केलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये आम्ही पोझिशन्स देऊ शकू. थँक्स अ लॉट. थँक्यू.